आज आपण एका फौजदारी प्रकरणासंदर्भात बोलणार आहोत. कल्पना करा की एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध एखादा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्या एफ-आय-आरच्या अनुषंगानं त्या व्यक्तीनं माननीय न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला आणि माननीय न्यायालयाने त्या आरोपीला जामीन मंजूरसुद्धा केला. केसचा तपास पुढं चालू झाला आणि केसचा तपास पुढं चालत असताना पोलिसांनी त्या गुन्ह्यामध्ये आणखी एक जास्तीचं म्हणजे ॲडिशनल जे आहे ते कलम वाढवलं, जे कलम दखलपात्र आणि नॉन बेलेबल होतं. चार्जशीटमध्ये जेव्हा एखादं दखलपात्र आणि नॉन बेलेबल कलम जेव्हा वाढवलं त्यावेळी जे पोलीस आहेत ते त्या आरोपीला कलम वाढवल्यामुळं लगेच अटक करू शकतात का त्या वाढवलेल्या कलमाबद्दल, जेव्हा की आरोपी हा ऑलरेडी जामिनावर मुक्त आहे. आणि हाच मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं पोहोचला. सुमित विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, सुमित विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश 2026 सुप्रीम कोर्ट केसेस ऑनलाईन 147 यावर तो रिपोर्टेडसुद्धा झालेला आहे. ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसचं नाव पुन्हा एकदा सांगतोय, सुमित विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. म्हणजे आरोपीला एका एफ-आय-आरमध्ये जामीन झाला आणि तपासाच्या दरम्यान एक दखलपात्र आणि नॉन बेलेबल गुन्हा जो आहे गुन्ह्याचं कलम ते पुन्हा वाढवण्यात आलं. तर त्या वाढवलेल्या गुन्ह्याच्या कलमाच्या अनुषंगानं पोलीस आरोपीला डायरेक्ट अटक करू शकतात का याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर हा मुद्दा जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं गेला त्यावेळी मुद्दा असा होता की वेदर द पोलीस कॅन ॲटोमॅटिकली अरेस्ट अ पर्सन हू इज ऑलरेडी ऑन बेल व्हेन न्यू ऑफेन्सेस आर ॲडेड टू द चार्जेस. जेव्हा एखादा आरोपी हा ऑलरेडी जामिनावर आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये एखादं जर नवीन कलम जर ॲड झालं तर पोलीस त्या आरोपीला अटक करू शकतात का. आणि या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ॲन ॲक्युज्ड हू ऑलरेडी हॅज बेल कॅनॉट बी ॲटोमॅटिकली रिअरेस्टेड मिअरली बिकॉज न्यू कॉग्निझिबल अँड नॉन बेलेबल ऑफेन्स आर ॲडेड लॅटर. म्हणजे पोलीस हे कलम वाढवून अगोदरच जामिनावर असलेल्या आरोपीला ॲटोमॅटिकली लगेच्या लगे पुन्हा रिअरेस्ट जे आहेत ते करू शकत नाहीत. परंतु आता पोलिसांना त्या आरोपीकडं त्या नवीन गुन्ह्याच्या संदर्भामध्ये चौकशी करायची आहे, तपास करायचा आहे. तर त्या परिस्थितीमध्ये पोलीस काय करू शकतात, कोणती रिक्वायरमेंट लागते, तर त्या अनुषंगानं जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे म्हणजेच जी तपास यंत्रणा आहे त्यांनी पहिल्यांदा माननीय न्यायालयाकडे अर्ज दाखल करावा लागतो की आरोपीला जो आहे तो जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या आरोपीला या नवीन वाढवलेल्या गुन्ह्याच्या कलमाच्या अनुषंगानं त्यांच्याकडे तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांचा जो जामीन आहे तो जामीन हा रद्द करावा आणि पोलिसांनी परवानगी मागितली पाहिजे की आम्हाला आरोपीला अटक करण्यास परवानगी द्यावी. आता माननीय सर्वोच्च न्यायालयानं याचं प्रोसिजरचं क्लेरिफिकेशन देताना असं म्हटलेलं आहे की तपास यंत्रणा ह्या माननीय कोर्टाकडे जे अर्ज करायचा आहे तो अर्ज 437(5) जे आहे कलम किंवा 439(2) जे आहे जुने CRPCचं त्याच्या अनुषंगानं परमिशन घेऊ शकतात अटक करण्यासाठी. आणि जर कोर्टाला वाटलं की आरोपीचा ताबा तपास यंत्रणेकडे देणं गरजेचं आहे तर त्या परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट तसा आदेश करू शकतात. आणि माननीय कोर्टाला असं वाटलं की या नवीन वाढलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगानं आरोपीकडे तपास करण्याची आवश्यकता नाही, आरोपीला ऑलरेडी जामीन दिलेला आहे, तर पोलिसांचा तो अर्ज माननीय कोर्ट फेटाळूसुद्धा शकते. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आरोपीकडे काय काय पर्याय असतात, तर आरोपी हे स्वतःहून सरेंडर होऊ शकतात आणि त्या वाढलेल्या कलमाच्या अनुषंगानं एक फ्रेश बेल ॲप्लिकेशनसुद्धा जे आहे ते दाखल करू शकतात. आणि जर का फ्रेश बेल ॲप्लिकेशन माननीय कोर्टाने नामंजूर केलं तर मग आरोपीची जी आहे ती अटक होऊ शकते. ह्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचं जे तात्पर्य आहे, निष्कर्ष जे आहे आणि
माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं का म्हटलेलं आहे, तर त्याचं कारण असं आहे की एखाद्या आरोपीने एखाद्या फिर्यादीच्या अनुषंगानं एखाद्या गुन्ह्यामध्ये जामीन घेतला आणि तपास यंत्रणांनी जर का त्याच्यामध्ये एखादं दखलपात्र आणि नॉन बेलेबल कलम वाढवलं तर पोलीस ताबडतोब त्या आरोपीला जाऊन अटक करतील आणि ॲटोमॅटिक जे आहे जो जामीन आहे तो ॲटोमॅटिक रद्द केल्यासारखं ते होईल. आणि हे टाळण्यासाठी टू प्रिव्हेंट ॲटोमॅटिक नलिफिकेशन ऑफ बेल प्रोटेक्शन बाय ॲडिशन ऑफ चार्जेस विदाउट ज्युडिशियल ओव्हरसाईट देअर बाय सेफगार्डिंग द लिबर्टी ऑफ द अक्युज्ड. कारण आरोपीने एकदा जामीन घेतलेला आहे त्यामुळं त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ नये म्हणून अशा प्रकारचा हा महत्त्वाचा न्याय निर्णय दिलेला आहे की कलम जर वाढवलं आणि पुन्हा आरोपीला अटक करायचं असेल, जो आरोपी ऑलरेडी जामिनावर आहे, तर त्या परिस्थितीमध्ये तपास यंत्रणांना म्हणजे पोलिसांना माननीय न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते. सुमित विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या केसमधील माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा अतिशय महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे आणि तो आरोपीचं संरक्षण करणारा आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आरोपी हा माननीय कोर्टातून जामीन आदेश मिळवतो आणि तपास चालू असताना त्यामध्ये गुन्ह्याची काही कलमं वाढली जातात आणि आरोपीला डायरेक्ट लगेच अटक केलं जातं. तर हे टाळण्यासाठी हा न्याय निर्णय महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल, समजली असेल. जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण या व्हिडिओला यूट्यूब चॅनलवर लाईक आणि शेअर करा. आपण लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कारण आपले लाईक्स आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन असतात. धन्यवाद.